हॅलो, कसे आहात सगळे? तर आज मी वांग्याची रस्सा भाजी आणि तांदळाची भाकरी बनवणार आहे. बघा इथे वांगी बारीकवाली मस्त कट करून मिठाच्या पाण्यात मी डुबवून ठेवलेली आणि त्याच्यानंतर मसाले वगैरे सगळ्या गोष्टी घेतल्या आहेत. तर त्याच्यामध्ये मी पहिले शेंगदाणे घेतले, त्यानंतर कोथिंबीर घेतली आहे, खोबरं घेतलं आहे. माझ्याकडे सुकं खोबरं नव्हतं तर ओलं खोबरं घेतलं आहे. कांदा आणि टोमॅटो कट करून घेतला आहे. अद्रक आणि लसूण घेतले त्यासोबत आणि मसाल्यांमध्ये हळद आणि गरम मसाला, लाल मिरची पण मिक्स आहे, धने पावडर आणि थोडीशी तिखटवाला मसाला आणि वांगी घेतलेत, जे की मस्त अशी बारीक बारीक घेऊन घ्यायची, तुम्हाला जेवढे हवे तेवढे. त्यानंतर मस्त वांगी अशी दोन वगैरे झाल्यावर बारीकवालीच वांगी घ्यायची आणि काटेरी वांगी घ्यायची. त्यानंतर बघा एवढं सजवून ठेवलेलं, पण नंतर घासायचं आपल्यालाच आहे. इतकं सुंदर दिसत होतं, पण नंतर घासायला भांडी खूप पडतात, पण मी असं दाखवण्यासाठी मस्त असं सजवून भिजवून ठेवलेली. त्यानंतर मी कढई घेतली, कढईमध्ये मी शेंगदाणे टाकलेत आणि शेंगदाणे मस्त खरपूस भाजून घेतले. त्यानंतर खोबरे टाकलं, खोबऱ्यालाही थोडंसं तेल टाकून चांगलं भाजून घेतलं आहे आणि त्यानंतर हे परतून घ्यायचं छानपैकी. आणि त्यानंतर बघा माझे खोबरं मस्त असं लालसर भाजून झाले. तर खोबरं आणि शेंगदाणं हे दोन्ही माझं भाजून झाले. आता मी वाटण करणार आहे. तर वाटणामध्ये पहिलं तर जे भाजलं आहे ना ते सगळं गार करून घ्यायचं, कारण की नंतर नीट वाटलं जात नाही. तर शेंगदाणे टाकून घेते, त्याच्यानंतर जे आपण भाजलेलं खोबरं होतं ते टाकून घेतले. त्याच्यानंतर अद्रक लसूण जे आपण बनवून ठेवलेलं ते टाकून घेतले. लसूण थोडा जास्तच टाकायचा, वांग्याच्या भाजीला लसूण खूप छान वाटतो. आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतली आणि हे मस्तपैकी वाटून घेतले. आता मी इथे बसले बघा आणि आता मसाला मी मिक्स करणार आहे. तर थोडं मला स्वतःलाही दाखवावं म्हणून मी मस्त एक बाऊल घेतले, त्याच्यामध्ये वाटप जे केलेलं होतं ते टाकून घेतले. जरा जास्तच घ्यायचं, कारण की कालवण हे पातळ एकदम करण्यापेक्षा जरा लपतबीत केलेलं छान लागतं आणि तांदळाच्या भाकरीबरोबर खूप सुंदर लागेल. तर सगळा मसाला काढून घेतला, जराही वेस्ट करून नाही घ्यायचा. त्यानंतर बघा हे मसाल्यांमध्ये मीठ ॲड केलं मी ह्या ताटात, पहिलं मीठ नव्हतं. तर मी मसाले सगळे घेतलेत. ह्यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडरही तुम्ही टाकू शकता कलर येण्यासाठी. त्यानंतर हे सगळं मस्त असं प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं आणि जेवढं तुम्ही मसाला घेतले ना त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं. नंतर मी हे झाल्यानंतर टाकलेलं, पण दाखवलं नव्हतं तेल वगैरे टाकून. आणि मी इथे सुके खोबरं घेतलं असतं ना तर एवढं पाणी नसतं सुटलं, पण ओलं खोबरं घेतल्यामुळे पाणी सुटले. आणि खोबरं मग ते त्याला तेल सुटतं, पण सुक्या खोबऱ्याला पाणी सुटत नाही आणि त्याचा मसाला सुका होतो. पण मला सुक्या खोबऱ्यात खायचं होतं, म्हणून बघा नंतर मस्तपैकी वांगी भरून घेते आणि सगळं प्रॉपरली भरून घ्यायची. आणि जास्त मसाला, खूप मसाला टाकल्यामुळे वांग्याला टेस्टही खूप छान येते. आणि हीच वांगी सगळी मी भरून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला परतायची. तर मी बघा भरून घेतले सगळे, सुंदर अशी वांगी खूप छान दिसत होते. त्याच्यानंतर मी कढई ठेवते, कढई ठेवून त्याच्यामध्ये मोहरी तडतड करायला टाकते. त्याच्यानंतर त्याच्यात कढीपत्ता ॲड करून घेते, कढीपत्ताही तडतडून देते. त्यानंतर जे मी कांदा बारीक चिरला होता, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर तुम्ही नाही टाकू शकत. त्यानंतर मी कांदा पण चांगला परतून घेते. चांगला कांदा थोडा लाल झाल्यानंतर जी वांगी आपण भरली होती ती टाकून घ्यायची आणि छान असं परतून घ्यायचं. जेवढं परतताल तेवढं वांगं खूप सुंदर होईल. आणि इथे मी थोडी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आणि त्यानंतर हळद टाकली आणि मस्तपैकी त्याला तेल सुटून दिलं. 5 मिनटं वाफेवर जरा परतून दिलं, म्हणजे छान अशी वांग्याला कलर येईल. त्यानंतर जो मसाला केला होता, तो जो उरला होता मसाला ज्या बाउलमध्ये, ते मी परत ॲड करून घेते आणि तोही छान असा परतून घ्यायचा ह्याच्यासोबत, म्हणजे नंतर तो कच्चा राहत नाही. तर बघा खूप छान असं परतून घेतलं आहे मी. आणि ते खूपच चांगलं तेल सुटायला लागलं ना, मसाल्यालाही तेल सुटून द्यायचं, कारण की मग शिजला असं समजतं. तर इथे बघा मी झाकण ठेवते 5 मिनटं. 5 मिनटाने मी दाखवलं बघा, सुंदर किती तेल सुटले बघा, खूप छान तेल सुटतं. तेल सुटल्यानंतर ह्याच्यात तुम्ही पाणी टाकायचं, पाणी टाकून मस्तपैकी मिक्स करून घ्या. आणि मिक्स करून झाल्यानंतर आपण कुठलीही भाजी बनवतो, जशी की ज्या भाज्या जास्त तर वाफेवर बनवल्या त्या खूप छान शिजतात. आणि इथे कुकरचं ऑप्शन पण होतं, पण मला कुकरमध्ये नव्हतं टाकायचं, कारण की त्या वांग्यांना जराही टेस्ट येत नाही. तर मी ते कढईतच शिजवते, थोडा वेळ लागतो पण कढईतच शिजवलेलं चांगलं. आणि त्यात टोमॅटो पण ॲड करून घ्यायचा, टोमॅटोही टाकायचा, कारण की टोमॅटोमुळे जरा आंबूसपणा पण येतो. तर मस्त अशी उकळ येऊन द्यायची. तोपर्यंत मी दुसरीकडे तांदळाच्या भाकरीची तयारी करते. तर मी इथे 2 कप तांदूळ, तर 2 कप म्हणजे 2 कप तांदळाचं पीठ घेतलं तर 2 कप पाणी घेणार, म्हणजे 2च्या वरती 2.5 कप थोडं घेतलं आणि थोडं एक्स्ट्राच घ्यायचं. आणि मग त्याला चांगलं उकळून द्यायचं. उकळल्यानंतर लाटणं घ्यायचं, कधी चमचा घ्यायचा नाही, लाटणं घेऊन 2 कप
तांदूळ एका ताटात घ्यायचं, एक सोबतच घ्यायचं म्हणजे वेळ लागला नाही पाहिजे. आणि ते हळूहळू सोडत असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे त्याची उकड बनते. आणि उकड 2 मिनटं मिक्स करून घ्यायची. जेव्हा मिक्स चांगली होईल ना तेव्हा गॅस बंद करून झाकण ठेवून 5 मिनटं तसंच ठेवायचं. तर 5 मिनटं झाल्यानंतर बघा मी घेतलेलं खूप गरम होतं. तर मी नंतरनं जे ग्लास असतं ना आपलं, त्या ग्लासाने मी स्मॅश केलेलं, कारण की ह्याला चांगलं मळलं पाहिजे. जर मळलं नाही ना तर ती उकड नीट होत नाही, भाकरी फाटली जाते. तर मी चांगलं ग्लासाने सुद्धा मळून घेतलं. नंतर थोडं पाणी टाकलं, जेवढं जर वाटत असेल ना थोडं पाण्याचा हपका मारून मळून घ्यायचं आणि याला झाकून ठेवायचं. जेव्हा तुम्ही बनवणार तेव्हाच ह्याला उघडं करायचं, नाही तर कडक होऊन जाते. त्यानंतर भाकऱ्या तर सगळ्यांनाच येतात. तर मी भाकऱ्या थापून घेतलेल्या आणि त्यानंतर बघा खूप मस्त अशी टम्म भाकरी फुगले. खूप छान ही उकडीची भाकरी आणि तुम्ही असंच तांदळाची भाकरी, ह्या दोघा भाकऱ्यांमध्ये खूप फरक लागतो. पण ही भाकरी एकदम पातळ बनते आणि खूप छान चविष्ट अशी लागते. त्यानंतर बघा मी माझं इथे कालवण बाजूला शिजतच होतं, कारण की खूप वेळ लागला मला ते वांगे शिजवायला. त्यानंतर थोडं आटल्यानंतर बघा मी तुम्हाला दाखवलं आहे, खूप छान असं कालवण झालेलं आहे. एकदा तुम्ही पण ट्राय करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं ताट रेडी आहे, तर सगळ्यांनी या जेवायला. बाय बाय, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर माझी थाली रेडी आहे, वांगं भाकरी भात. बाय.